एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या। उल्हासनगरमध्ये पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुंडगिरीचा कळस गाठला गेला आहे। कैलास कॉलनीत राहणाऱ्या 19 वर्षीय अनिल हरिकेश चव्हाण याच्यावर खंडणी मागणाऱ्या टोळीने जीवघेणा हल्ला केला। धक्कादायक बाब म्हणजे महिनाभरापूर्वीच या आरोपींशी झालेल्या भांडणानंतर अनिलने हिल लाईन पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती। मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केलं आणि त्याच रागातून 27 एप्रिलच्या रात्री आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी रॉडने अनिलवर हल्ला केला। इतकंच नाही तर तक्रार केल्यानंतर घरावर दगडफेक करून दहशत माजवली। एनसी होती तर प्रतिबंधकात्मक कारवाई का नाही हा सवाल आता नागरिक विचारत आहेत। कैलास कॉलनी परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय अनिल हरिकेश चव्हाण याच्यावर बलबीर बिराजदार, शेखर बिराजदार, अजय राय, अजित शेख आणि ओंगी उर्फ देवेंद्र नाईक या टोळीने संगतमताने जीवघेणा हल्ला चढवला। मिळालेल्या माहितीनुसार महिनाभरापूर्वी टेम्पो उभा करण्याच्या कारणावरून या आरोपींशी अनिलचे भांडण झाले होते। आरोपी येथे गाडी लावायची असेल तर पैसे द्यावे लागतील अशी सरळ खंडणी मागत होते। या प्रकरणी अनिलने हिल लाईन पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती। मात्र पोलिसांनी केवळ एनसी घेऊन प्रकरण थंड केले। प्रतिबंधकात्मक कारवाई केली असती तर आजचा हल्ला टळला असता असा आरोप नागरिक करत आहेत। एनसी नंतरही आरोपी मोकाट फिरत होते। त्याच रागातून 27 एप्रिलच्या रात्री 10:30 वाजता या गुंडांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी अनिलवर हल्ला केला। डोक्यावर, पाठीवर, हातापायांवर गंभीर मारहाण करत पुन्हा तक्रार केली तर ठार मारू अशी उघड धमकी दिली। धक्कादायक बाब म्हणजे अनिलच्या कुटुंबियांनी पुन्हा तक्रार केल्यानंतर हेच आरोपी त्याच रात्री परतले। घरावर आणि गाडीवर मोठमोठे दगड फेकून दहशत निर्माण केली आणि घटनास्थळावरून पसार झाले। आता प्रश्न सरळ आहे, महिनाभरापूर्वी एनसी दाखल, हल्ल्यानंतर आणि पुन्हा दगडफेक तरीही आरोपी मोकाट कसे? उल्हासनगरमध्ये पोलिसांचा धाक संपलाय का? हिल लाईन पोलिसांनी एनसी नंतर प्रतिबंधकात्मक कारवाई का केली नाही? सध्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। या प्रकरणाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने। ब्युरो रिपोर्ट, एसएस न्यूज, उल्हासनगर। अनिल चौहान है और मेरा भाई टेम्पो चलाता है। उनके एरिया में जाता है टेम्पो चलाने अम्बरनाथ गांव में, और उन लोग का कहना है कि भाड़ा मारेंगे तो इधर से हमको हफ्ता देना चाहिए, हफ्ता देना पड़ेगा। कौन बोलता है? बलबीर, शेखर और अजय राव, और उन लोग में ओगी और अजीत, और हम लोग ने उनके नाम से कंप्लेंट किया था कौन से पुलिस? हिल लाइन पुलिस स्टेशन पे। तो एलसी दिया था। फिर उनके एक महीना ही बाद उन लोग ने आया, मेरे टेम्पो पे मैं बैठा हुआ था, तो लोग आए रॉड लेके, और बियर का बॉटली था उनके हाथ में, रॉड था, बम्बू था। तो लोग ने मेरे पीठ पे मारे, पैर पे मारे, सर पे मारे, बियर का बॉटली फोड़ दिया लोग। वापस हम लोग ने कंप्लेंट करने गया, तो फिर बाद में मैं उधर था ये इधर सेंटर में, तो लोग वापस रात को आके फोड़ दिया, मेरा गाड़ी वाड़ी सब फोड़ दिया। दरवाजे पे दरवाजा तोड़ रहे थे लोग खत्तर वत्तर से। तुमने पुलिस कंप्लेंट किया? हाँ, पुलिस कंप्लेंट करने के बावजूद भी उन लोग आए वापस दोबारा और गाड़ी वाड़ी फोड़ दिया हमारा।